मासे असेल कोंबड्या आणल्या, कामाला गेले ते पोल्ट्रीला, तिथून आणल्या. सगळी तयारी करते. मासा आहेत सकाळचं. आता लसूण सोलते, भावाला पाठवलं पाण्याला. अजून पपई दे पपई. अगं त्या हिंदी मध्ये बोला लागलाय. बारक्या नाहीत का? दिल्या घेऊन ये जा. चमचे कुठे आहेत? घेऊन ये जा इकडून. पोरांचं तर दिवसभर वैताग असते. सगळं आवरलं छान असं मस्त. तिथं गॅसवर पण पुसून घेतले बघ मस्त. आणि दिवसभर तर झोपाय तर अजिबात भेटतच नाही, कारण दिवसभर भरपूर काम असतात. जनावर, त्यांना पाणी, चारा, मशा, हेच ते ऊसतोडीचं काम बरं होतं. त्या ऊसतोडीपेक्षा मोठी जबाबदारी पडल्यासारखी झाल्या. खरंच खूप म्हणजे खूप काम असतं. आणि झोपाय तर अजिबात नाही. आणि स्वप्नेल आणि सार्थक किती त्रास देतात तुम्हाला तर काय सांगायची गरजच नाही. बघतायच तुम्ही व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये. आता काय काय करून आता स्वयंपाक करायचा तर लवकरच करायला, कारण दिवस अजून आहे, अजून दिवस भरपूर आहे. पण लवकरच स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करून घेऊन सगळं इतका धुळा बसतो नाही तर भरपूर धुळा बसतो. दररोज एवढं आवरावंच लागते. इकडे सगळं आवरून ठेवलं. घेऊ शकता. छान असं आवरून घेतलं सगळं मी. तर आता देवपूजा करणार, कारण देवपूजा मी दररोज व्यवस्थित करतच असते. कारण मला भारी वाटतं, पोपटात प्रसन्न वाटतं. पोळपाट आहे असं वाटतच नाही, कारण मस्त असं छान बघा मी छान असं आवरून ठेवलंय. मला जसं जमतं तसं ठेवलंय. तर इकडे बघू शकता छोटंवालं माझं किचन. कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं कसं असतं, इथं आता पट्टा पडलाय आणि आम्हाला जे लागेल ती कामं करतोय. आणि आज गेलते पोल्ट्री नसते का तिथं खत भरायला गेलते. तिथे एक बॉयलर कोंबडी आणल्या आता एक, मग तिला कापायची आणि आमटी करायची. सकाळी मासे आणले होते तर व्हिडिओ मी टाकलाय. तर इकडे बघू शकता छान अशी माशाची आमटी पण आहे बघा. आणि परत आता चिकन करायचं. मासे खाणारी खातात आणि उन्हाळ्याच्या दिवसात राहत नाही, खराब होतात, इटतात मासं असो, आमटे असो, कोणती असो. आणि म्हणून मी दोनदा तापवून ठेवते. दुपारी पण गरम करून ठेवतेच. आता दुपारी करून ठेवल्यात छान, म्हणजे खराब होणार नाही. चला आता लसूण वगैरे सोलून घेते आणि स्वयंपाक करते. तर जास्तीत म्हणजे खूप दिवस झालं मी व्हिडिओ वगैरे शूट केले नाही आहेत. तर उद्या वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी ना वेळच भेटत नाही आहे मला. बनवायचं म्हणते पण वेळ भेटत नाही आहे. तर चला स्वयंपाक करून घेते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू मग आपण. आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं. तर चला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं व्हिडिओ, आणि सपोर्ट करा महत्त्वाचं म्हणजे. चला बाय. आणि छोटंवालं माझं किचन कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा छोटासा हा संसारसुद्धा मस्त आहे, कारण मी ह्यात खरंच खूप सुखी आहे, मला आवडतं. तर चला बाय. कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. तर खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. असंच चॅनलशी कनेक्ट राहा. चला बाय. जय बाळू मामा. अशीच मामांची तर कृपा आहे, पण तुमची पण राहू द्या, तुमचाही सपोर्ट राहू द्या. मामांचं तर आहेच माझ्या पाठीशी, कारण ती मनापासून मामांवर मी श्रद्धा आणि भक्ती करते. म्हणून कोणतेही संकट असो मामा ते तारतातच. तर चला असं आहे ते पाठीशी. तर चला बाय. जय बाळू मामा.